नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. विज्ञान त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. फ्रँकली स्पीकिंग, विज्ञान म्हणजे जसं आयोग दरवेळेस करत आलेलं आहे विज्ञानाच्या बाबतीत, म्हणजे स्पेशली मागच्या 2-3 वर्षात, तसं त्यांनी यावर्षी पण केलेलं आहे. पूर्ण 20 क्वेश्चन विज्ञानावरती त्या ठिकाणी विचारले आणि विज्ञानाच्या 20 प्रश्नांपैकी फक्त 7 ते 8 क्वेश्चन असे होते जे सामान्यतः आपल्याला जमू शकतात. अभ्यास ज्यांचा व्यवस्थित आहे, ठीकठाक आहे, चांगला अभ्यास आहे, अशा विद्यार्थ्यांना 7 ते 8 जमू शकतात. एक सायन्स बॅकग्राऊंड असेल आणि तो जेन्युइनली सायन्स बॅकग्राऊंड असेल, म्हणजे अभ्यासपूर्ण सायन्स बॅकग्राऊंड असेल, तर एक 10-11 क्वेश्चन तुम्हाला जमू शकतात. बाकी जे 8-9 क्वेश्चन आहेत तर ते पुस्तक खंगाळून पण आपल्याला सापडणार नाही, अशा पद्धतीचे ते क्वेश्चन होते. आणि अपेक्षित नव्हतं म्हणजे की बाबा थोडं तरी त्यांनी गॅप ठेवायला पाहिजे होते की जिथं पोरं विचार करतील म्हणून. ती गॅप बिलकुल दिलेली आपल्याला दिसत नाही. काही फारच सोपे होते, 5-6 क्वेश्चन तर खूपच सोपे होते, ते इझिली जमण्यासारखे होते. बरोबर, अभ्यास पूर्ण असेल तर तुम्ही 8 क्वेश्चनपर्यंत 9 क्वेश्चनपर्यंत जाऊ शकता. सायन्स बॅकग्राऊंडमुळे 11पर्यंत जाऊ शकता. पण तरीही जवळपास अर्धा विज्ञानाचा पेपर सोडवण्यासारखा होता, अर्धा सोडवण्यासारखा नव्हता. म्हणजे सडनली तो प्रश्न जर आपल्यासमोर आला तर त्याचं उत्तर काढणं मुळामध्ये अवघड होतं. म्हणजे तरीही आपण पाहू, आता तुम्हाला चेक करण्यासाठी ते सोपं जाईल, म्हणजे एक एक प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. ही 10 पॉइंटर बॅच आहे. ही मुख्य परीक्षेसाठी स्पेशली आपण लॉन्च करतोय. मी स्पेशल एक लेक्चर बनवतो त्याच्यावरती, त्यामध्ये मी पूर्ण माहिती देईल तुम्हाला. ही एक ऑफलाईनमध्ये करंटमध्ये सुरू होते अमरावतीमध्ये बॅच. ही नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हा जो तुमचा GS4चा पेपर आहे, इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड जे म्हणतो आपण, तो पेपर जो आहे GS4, तो पूर्णपणे मराठीत माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये. त्या देखील मी तुम्हाला देणार आहे. केस स्टडी सहित सगळं तुम्हाला त्यामध्ये जवळपास 1-1.5 महिना ही बॅच चालणार आहे ऑफलाईनमध्ये. तुम्हाला ही ऑनलाईनमध्ये पण त्या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल. 18 नोव्हेंबर 2025 पासून अमरावतीमध्ये ही सुरू होते आहे. तुम्ही याचा ऑनलाईन पण लाभ घेऊ शकता. एक स्पेशल बॅच आहे ज्याच्यात लेक्चर एक रेकॉर्ड करून टाकतोय, ती पण तुम्ही त्याही बॅचचा लाभ घेऊ शकता GS4साठी. पुढे जाऊया आपण, एक आता प्रश्न घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात करूया. बघा, हा म्हणजे असं समजून चला की फिजिक्समधलं गणित त्यांनी विचारलेलं आहे. एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 आणि 2:3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती? तर लक्षात घ्या, याचा एक फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला इथं काढून दाखवतो. आपण थोडंसं या स्क्रीनवरती येऊ पा. याचा एक स्पेशली फॉर्म्युला आहे. तो आहे पा H = म्हणजे तो आपल्याला पुस्तकात कुठंच मिळणार नाही. बरोबर, ते 12वीला जे आपण जे म्हणतो म्हणजे JEE नीटचा अभ्यास जे पोरं करतात, त्यांना हा फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी. H = K कॉन्स्टंट असतो, KA ΔT अपॉन L हा त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे. म्हणजे उष्णतेचा प्रवाह, याच्यासाठी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे. उष्णतेचा प्रवाह म्हणजे KA ΔT अपॉन L. याच्यामध्ये K काय आहे तर K कॉन्स्टंट आहे. K काय आहे या फॉर्म्युल्यामध्ये? कॉन्स्टंट आहे. H काय आहे? हीट फ्लो आहे, जो आपल्याला काढायचा आहे. हीट फ्लो गुणोत्तर दिलेला आपल्याला. A फॉर एरिया, तो जो रॉड दिलेला आहे आपल्याला, तर रॉडचा काय आहे? क्रॉस सेक्शनल एरिया म्हणावं लागेल, ज्याचा फॉर्म्युला असतो πr². ΔT म्हणजे टेम्परेचर डिफरन्स असणार आहे तुमचा, टेम्परेचर डिफरन्स असणार आहे. आणि L काय असणार आहे त्या ठिकाणी? लेंथ असणार आहे, LENGTH, लेंथ असणार आहे तुमची. आता मग याला धरून आपल्याला त्यांनी 2 रॉड दिलेले आहे. आपण पहिल्या रॉडचा H1 म्हणू, हीट फ्लो H1 म्हणू. K जशाच तसा आहे, कॉन्स्टंट आहे. A ऐवजी आपण एरिया ऐवजी आपण काय वापरायचं आहे? πr² वापरायचं आहे. म्हणजे πr1², पाय कॉन्स्टंट असतो. ΔT कॉन्स्टंट म्हणणं आहे त्यांचं, त्याच्यामुळे आपण ΔT ला ΔT ठेवू. आणि H1 घेतलं म्हणून इथे L1 घ्यावं लागेल. आणि H2 काय येणार पोरांनो मग? K πr2² ΔT अपॉन L2. आपल्याला काय विचारलं? ह्याचं गुणोत्तर विचारलं, H1 आणि H2चं गुणोत्तर विचारलं. मग H1 अपॉन H2 = काय येणार? K πr1² ΔT भागिला L1. त्याच्यानंतर इथं K πr2² ΔT कॉन्स्टंट आहे, L2. मग याच्यामध्ये हे K कटलं, पाय कटलं, ΔT कॉन्स्टंट आहे म्हणून ΔT पण कटला. मग काय शिल्लक राहिलं याच्यामध्ये? r1² अपॉन r2². आणि इथं भागिला L1 आहे म्हणून हा खाली येऊन जाईल आणि L2 वर चालला जाईल. आता आपल्याला त्यांनी रेडियसचं गुणोत्तर दिलेलं आहे.
रेडियसचं गुणोत्तर किती दिलेलं आहे बघा, लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 2:3 दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्रिज्येचं गुणोत्तर 2:3 दिलेलं आहे. मग इथं R1 स्क्वेअर जर आपण केलं, हा L2 वर गेला बरं का, कारण भागे छेदात आहे आणि हा खाली आला. आता R1 स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे तिथं, सो त्रिज्येचं गुणोत्तर दिलेलं आहे 2:3. मग इथं 2चा वर्ग होऊन जाईल 4 आणि इथं 2:3, 3चा वर्ग होऊन जाईल 9. L1/L2 लांबीचं गुणोत्तर दिलं 1:2. मग इथं L2/L आहे ते 2:1 होऊन जाईल. म्हणजे ते काय झालं 2/1. म्हणजे हे किती झालेलं आहे 8/9. सो आहे का आपल्याकडं 8/9 ऑप्शन? हो आहे, आपल्याला 8/9 ऑप्शन दिलेला आहे आणि तो पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. सो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षामध्ये? टफ क्वेश्चन होता, मान्य आहे ते, पुस्तकातून किंवा हे सोडवणं म्हणजे कोणत्या अँगलनी सोडवावा हाच लय मोठा प्रश्न आहे, बरोबर. सो त्याच्यामुळे हा सोडवला असेल आणि तुमचा बरोबर आला तर खूप कौतुकास्पद बाब आहे. जरी नसेल आलं लक्षात तरी टेन्शन घेऊ नका, आउट ऑफ द बॉक्स असणारा हा क्वेश्चन होता. सो त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. आता हा पण प्रश्न म्हणजे मी मुलांना व्हिस्टोन ब्रिज इलेक्ट्रिक नेटवर्क शिकवलं होतं, म्हणजे मला कुठेतरी इंट्युशन्स मिळाले होते आतमधून की भविष्यात आयोग या लेवलपर्यंत पण जाऊ शकतो. पण ते त्याच्याही एक स्टेप पुढे निघालं म्हणजे आयोग, आणि त्यांनी एवढा अवघड प्रश्न विचारून टाकला. ॲक्च्युली यांनी काय म्हटलेलं आहे, खाली दिलेल्या रोधकाच्या नेटवर्क ऑफ रेजिस्टन्सेस मध्ये बॅटरीतून रिकामी जागा विद्युत धारा वाहील. सो यांनी इथं जे दिलेलं आहे हे रेजिस्टन्सचं जे नेटवर्क दिलेलं आहे याला पहिले तुम्हाला व्हिस्टोन ब्रिज इलेक्ट्रिक नेटवर्कमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतं. हे कन्व्हर्जनचं मी घेतलं नाही, मी व्हिस्टोन ब्रिज इलेक्ट्रिक नेटवर्कमध्ये गेलो होतो रेजिस्टन्सच्या बाबतीत, कारण आम्हाला 11वी-12वीला होतं आणि मला हे कुठून तरी येणारे इंट्युशन्स मिळाले होते की दरवर्षी आयोग रेजिस्टन्सवर प्रश्न विचारते, आज न उद्या अवघड प्रश्न आयोग विचारू शकते, म्हणून मी ते घेतलं होतं. पण हे त्याच्याही पलीकडं एक पाऊल आयोग गेलेला आहे. आता तुम्ही जर याला व्यवस्थित पाहिलं, याला जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसतंय पहा. आता इथं इलेक्ट्रिक करंट इथून वाहणार, तुमचा रेड पेन घेऊ, इलेक्ट्रिक करंट तुमचा इथून वाहणार. बघा मी तुम्हाला समजावून सांगतो पहा. इथून वाहिल्यानंतर इथं गेल्यानंतर तो पहिल्यांदा असा वर जाणार, गेला वर, इथं पहिला रेजिस्टन्स लागला त्यांना 1 ओहम. त्यानंतर पुढं कंटिन्यू झाला, इथं आला, इकडे गेला, त्याला दुसरा रेजिस्टन्स लागला रस्त्यामध्ये 2 ओहम. म्हणजे 1 ओहम आणि 2 ओहम हे एकमेकाला कसे आहे, सिरीजमध्ये आहे, कारण एकाच रस्त्यात ते लागलेले आहे. त्याच्यानंतर हा करंट इथून कंटिन्यू झाल्यानंतर पहिल्यांदा त्याला 2 ओहम हा रेजिस्टन्स लागेल, इथं आल्यानंतर हा खाली जाईल, त्याच्यानंतर त्याला दुसरा लागेल इथं रेजिस्टन्स हा 4 ओहमचा, आणि मग तो इथून पुढे जाईल. म्हणजे ह्याला जर तुम्ही कन्वर्ट करतो म्हटलं व्हिस्टोन ब्रिज इलेक्ट्रिक नेटवर्कमध्ये तो कशा पद्धतीनं होईल हे मी तुम्हाला दाखवतो पहा. बघा तो हा अशा पद्धतीनं होईल. एक्झॅक्ट नाही येणार डायग्राम, कारण खूप दिवसांनी काढतोय मी ते. सो याला म्हणतात व्हिस्टोन ब्रिज इलेक्ट्रिक नेटवर्क. सो हे अशा पद्धतीनं, आणि हा मधातला, हा तुमचा मधातला रेजिस्टन्स. आता ह्याला कन्वर्ट केल्यानंतर जसं म्हटलं होतं इथं पहा काय येईल, हा पहिला याच्यामध्ये वर दिलेला आहे, हा येईल पहा तुमचा सिरीजमध्ये, हा येईल 2 ओहम, हा येईल 2 ओहम तुमचा, आणि हा येईल 4 ओहम. हा 4 ओहम आला. त्याच्यानंतर हा येईल 1 ओहम तुमचा, आणि दुसरा येतो पहा 2 ओहम तुमचा व्हिस्टोन ब्रिज इलेक्ट्रिक नेटवर्कमध्ये, आणि मधात जो राहिलेला आहे तो 3 ओहम आहे. आता याचा रेशो जो आहे कधी पण लक्षात घ्या, हा बाय हा आणि हा बाय हा याचा रेशो नेहमी कॉन्स्टंट असतो. तर आहे का, 2/4 म्हणजे 1/2 असतो, आणि 1/2 म्हणजे त्या ठिकाणी 1/2. हे पण 1/2 आणि हे पण 1/2 आहे, कारण 2/4 केल्यानंतर 1/2 येतो. म्हणजे आपण जे काढलेलं आहे ते एकदम बरोबर आहे. आता याला पुढं कसं सॉल्व्ह करायचं, आता इथून पुढं फार सोपं आहे त्याला सॉल्व्ह करणं. बघा आता इथपर्यंत आल्यानंतर लक्षात घ्या, हे जे 2 ओहम आहे आणि हे 4 ओहम आहे, हे काय आहे, दोघं जण एकमेकाला सिरीजमध्ये आहे. सो त्यामुळे हे 2 ओहम आणि हे 4 ओहम टोटल होऊन जाईल 6 ओहम. आता लक्षात घ्या या पॉईंटवर आहे आणि या पॉईंटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 असतो, त्याच्यामुळे हा रेजिस्टन्स म्हणजे इथून करंटच वाहत नाही, ह्या 3 ओहम मधून करंट जातच नाही. करंट जो जाणार हा इकडं आणि इकडून जाणार, मधातून करंट जाणारच नाही, हा इथून पास होणार आणि इथून पास होणार. सो त्याच्यामुळे मधात कितीही असू द्या रेजिस्टन्स त्याचा फरकच पडणार नाही सर्किटला, त्याच्यामुळे आपल्याला ह्या 3 ओहमचा विचारच करायचा नाहीये. त्यानंतर हा 1 ओहम आणि हा 2 ओहम हे पण सिरीजमध्ये आहे. सिरीजमध्ये असल्यामुळे काय असते रे, रिझल्टंट आर जो असतो
रिझल्टंट आर आपण म्हणू आर कॅपिटल आर इज इक्वल टू R1 प्लस R2 जर सिरीजमध्ये असेल तर. मग हे दोघं जण एकमेकाला सिरीजमध्ये आहे. सो त्यामुळे 2 आणि 4 रिझल्टंट किती आला 6 ओहम. आणि तसंच हे 1 आणि 2 रिझल्टंट किती आला 3 ओहम. आता लक्षात घ्या याच्यामध्ये हे 6 ओहम आणि हे 3 ओहम हे एकमेकाला पॅरलल आहे. मग रिझल्टंट काय येईल 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. 1/R इज इक्वल टू 1/R1 किती आहे 1/6 आहे प्लस 1/R2 म्हणजे हा रिझल्टंट 3 ओहम आला. आता ह्याला सॉल्व करा. 3 1 3 6 1 6 साइन 3 18 1/R 1/R 6 आणि 3 9 9 भागीला 18 9 दोन्ही 18 1/2 म्हणजे हे R किती येईल R इज इक्वल टू 2 म्हणजे रेजिस्टन्स किती आला 2 ओहम. आता आपल्याला माहित आहे इथं V दिलेला आहे 2 व्होल्ट. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे V इज इक्वल टू IR. V किती दिलेला आहे 2 I माहित नाही आहे. रेजिस्टन्स किती आलेला आहे 2 2 2 कटले I इज इक्वल टू 1 येणार. म्हणजे करंट किती वाहायला पाहिजे तर 1 एम्पियर याच्यामधून वाहायला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर कितीमध्ये दिलेला आहे 1 ओहम. सो 4 मध्ये दिलेला आहे. सो त्याच्यामुळं 1 एम्पियर सो 1 एम्पियर 4 मध्ये दिलेला आहे तेच तुमचं उत्तर असणार. बाकी तुम्हाला जर याचा फोटो वगैरे काढून घ्यायचा असेल तर मी परत दाखवतो पहा कसं आलं म्हणून हे. सो हा फोटो किंवा तुम्ही मागं घेऊ शकता पहा लेक्चर काढण्यासाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी. हा पण अतिशय टफ कॅटेगरीमधला होता. मला वाटलं की बाबा मी पोरांना व्हिस्टोन ब्रिज इलेक्ट्रिक हे शिकवलेलं आहे बरं का पोरांना मी. पण हे मधातला जो आहे तो शून्य पकडावा लागतो या लेवलपर्यंत मी पोहोचलो नव्हतो. आयोग त्याच्या पलीकडे पण चाललं गेलं म्हणजे. सो ठीक आहे पुढच्या वेळेस तर आता ही हायेस्ट लेवल आहे याच्या पलीकडे आयोग नाही जाऊ शकत. म्हणजे तुम्हाला इथपर्यंतचे एक्झाम्पल आता पुढच्या एक्झामसाठी पण रेडी करावे लागतील. म्हणजे पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय असते म्हणजे संपत नाही. तर सरळ सरळ उत्तर आहे ते म्हणजे काय मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय असते सोप्या भाषेत समजावून सांगतो तुम्हाला मी. समजा इथं कोलिजन होते आहे समजून चला. हा स्टॉप आहे म्हणजे थांबलेला आहे. हा गोळा थांबलेला आहे किंवा हा पार्टिकल आहे मी इथं पी लिहितो. हा पार्टिकल थांबलेला आहे आणि हा मोशन मध्ये आहे दुसरा पार्टिकल. हा पार्टिकल याच्यावर येऊन आदळतो. आता ह्या पार्टिकलकडे काय आहे हा जो मोशन मध्ये असणारा पार्टिकल आहे ह्याच्याकडे काय आहे. सो याच्याकडे 2 गोष्टी आहे. ह्याचं स्वतःचं मास आहे आणि हा मोशन मध्ये असल्यामुळे ह्याला व्हेलॉसिटी आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीची मास आणि व्हेलॉसिटी ॲट अ टाइम वर्क करत असते तेव्हा त्याला मोमेंटम म्हटल्या जाते. म्हणजे तुम्ही धावताय तर तुमच्यामध्ये काय आहे सो तुमचं मास स्वतःचं आणि दुसरं म्हणजे तुमच्यामध्ये व्हेलॉसिटी पण आहे. मग व्हेलॉसिटी आणि मास म्हणजे तुम्ही जाऊन भिंतीवरती आदळले तर त्या भिंतीवर काय पडलेलं आहे जो काही फोर्स पडलेला आहे तो कशामुळे जनरेट झाला तर तुमच्या मोमेंटममुळे. कारण भिंतीवर आदळणारा तुमचा वेग पण आहे आणि तुमचं मास पण आहे. मी उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर समजा ही भिंत आहे आणि मी इथून पळत आलो कितीच्या स्पीडने 20च्या स्पीडने पळत आलो बरोबर आणि धाडकन जाऊन भिंतीवर आदळलो तर भिंत तुटू शकते का कारण माझा स्पीड जरी कमी असला तर माझं वस्तुमान जास्त आहे. मी काय म्हणतोय माझं वस्तुमान जास्त आहे जरी स्पीड कमी असला तरी त्यामुळे माझा मोमेंटम जास्त आहे. दुसरी एक केस एकदम हाडकुळा पोरगा आहे पण तो 100च्या स्पीडनं पळत आला तरी भिंत तुटते. तुम्ही म्हणाल सर हाडकुळा पोरगा तर तुमच्यापेक्षा वजन त्याचं अर्धच आहे तरी कसं काय भिंत तुटली. अहो वजन जरी कमी असलं तर स्पीड त्याचा माझ्या 5 पट आहे ना. आलं लक्षात. त्याच्यामुळे पण ती भिंत तुटणार. म्हणजे तुम्ही एखाद्या काचेवर दगड मारला तरी काच तुटतो आणि गोळी मारली तरी काच फुटतो. कारण गोळीचं वजन जरी कमी असलं तर स्पीड जास्त आहे आणि दगड जे आहे त्याचं व्हेलॉसिटी कमी असली तरी वजन जास्त आहे दगडाचं तर त्याच्यामुळे काच फुटतो. सो त्याच्यामुळे जेव्हा आपण व्हेलॉसिटी आणि वस्तुमान ह्या दोघांचा एकत्रित विचार करतो तेव्हा त्याला मोमेंटम असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते त्याला पीनं दाखवतात. मराठीमध्ये त्याला संवेग असं म्हणतात. मग संवेगामध्ये काय असतं रे वस्तुमान आणि वेग दोन्ही गोष्टी कंबाईन असतात. मग आता हा पार्टिकल जेव्हा ह्या थांबलेल्या पार्टिकलवर आदळेल तेव्हा ह्याचं मास आणि व्हेलॉसिटी दोन्ही गोष्टी याच्यावर वर्क झाल्यामुळं हा स्टॉप होऊन जाईल आणि हा मोशनमध्ये येईल. म्हणजे हा पार्टिकल स्टॉप होऊन जाईल इथं आणि हा मोशनमध्ये येईल. म्हणजे काय झालं ह्या घटनेमध्ये सो ह्या घटनेमध्ये लक्षात घ्या ह्याचा मोमेंटम ह्याला मिळाला म्हणजे मोमेंटम कॉन्स्टंट आहे. मोमेंटम बदलला नाही. ह्याच्यावर कोलिजन झाल्यामुळं एक गोष्ट कॉन्स्टंट आहे. सो ती कोलिजनच्या आधी पण होती तो म्हणजे मोमेंटम आणि कोलिजन झाल्यानंतर पण ह्या पीला तो मोमेंटम मिळाला आणि अशा पद्धतीनं पी पार्टिकल काय झाला त्या ठिकाणी पुढे जायला सुरुवात झाली. म्हणजे सो ह्याला संवेग अक्षयतेचा नियम म्हणतात. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम त्याला म्हटल्या जाते. त्यामुळे हा क्वेश्चन याच्या आधी पण विचारलेला आहे PYQ मध्ये बरोबर. हा रिपीटेड क्वेश्चन आहे. सो त्याच्यामुळे फिजिकल क्वांटिटी कन्झर्व्ड ड्युरिंग द कोलिजन बरोबर त्याला नॉन इलॅस्टिक कोलिजन म्हणतात. म्हणजे जर डिटेलमध्ये विचारायचं झालं यांनी ढोबळमानाने विचारलं सो तो मोमेंटम ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा रिपीटेड आलेला प्रश्न आहे. पुढे जाऊया. रिपीट आलाय म्हणून तुम्हाला जमणं अपेक्षित होतं.
पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित होत आहे याची पुष्टी मिळते. आता हा प्रश्न थोडासा सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांना किंवा ज्याचा सायन्समध्ये खरंच अभ्यास झालेला आहे आणि तो जरासा श्रूड आहे, धूर्त आहे पेपर सोडवण्याच्या बाबतीत, तो पोरगा ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देणार. आता इथं धूर्तपणा काय, आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे एक सामान्य विद्यार्थी काय वाचेल, दूरच्या आकाशगंगेमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन, दूरवरच्या आकाशगंगेमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे निळ्या रंगाकडील विस्थापन, कृष्ण विवराच्या जवळून जाताना होणारे प्रकाशाचे वक्रीभवन, प्रकाशाच्या वेगाची स्थिरता. आता ज्याला वाटेल मला 4ही स्टेटमेंट माहीतच नाही बाबा, चल पुढचा क्वेश्चन हाती घेतो. पण तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तुमच्या असं लक्षात येते, पहिल्या ऑप्शनचं असं म्हणणं आहे दूरवरच्या आकाशगंगेतून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन, म्हणजे तो रंग जो आहे त्या प्रकाशाचा हा लाल रंगाकडे विस्थापित होत चाललाय, म्हणजे वळत चाललाय. यांचं म्हणणं आहे बाकी सेम आहे, निळ्या रंगाकडे विस्थापित होत चाललाय. आणि हे बाकीचे 2 ऑप्शन. तर लक्षात घ्या इथं सेम डेटा असल्यामुळं, फक्त कलर चेंज असल्यामुळं ह्या 2 पैकी एक उत्तर असलं पाहिजे. आणि मग तुम्ही याच्यामधून 2 पैकी एक 50-50 मध्ये रिस्क घेऊ शकता जर तुम्ही थोडेसे श्रूड असाल, धूर्त असाल तर. बाकी मग जर आहेत देव भरोसे सगळा कारभार, जमलं नाही तर नाही, तर मग ते तर 4ही ऑप्शन ओळखीचे नाही आहे. चला आता थोडंसं आपण याच्याबद्दल बोलायला सुरुवात करूया की याचं उत्तर काय येईल. आता तुम्हाला माहिती आहे हबल टेलिस्कोप, बरोबर. सो जेव्हा हबल नावाच्या शास्त्रज्ञाच्या नावावरून त्याला हबल टेलिस्कोप पडलं आणि तो जेव्हा निरीक्षण करत होता तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की 2 ताऱ्यांमधलं अंतर हे वाढत चाललेलं आहे. याच्यावरून त्यानं असं जजमेंट घेतलं की युनिव्हर्स जे आहे ते एक्सपांड होते. याच्यावरच बिग बँग थेरी आधारलेली आहे नंतरच्या कालखंडात, जी पुढे आलेली आहे बिग बँग नावाची थेरी. मग आता हे जस्टिफाय कसं करायचं की 2 ताऱ्यातलं अंतर वाढत चाललंय. तर लक्षात घ्या त्या ताऱ्यांपासून जो पृथ्वीकडे येणारा प्रकाश आहे, बरोबर, सो तो नॉर्मली समजा पांढऱ्या रंगाचा आहे, पण तो दिवसेंदिवस लाल रंगाकडे वळत चाललाय. म्हणजे नेमकं काय होते आहे, सो जेव्हा 2 तारे किंवा युनिव्हर्स एक्सपांड होते सो तेव्हा तो रंग स्ट्रेच होतोय. पहा फॉर एक्झाम्पल, आता जेव्हा प्रकाश येतो हा काय असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतो. जो पृथ्वीवरती येणारा प्रकाश आहे हा काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. म्हणजे तो कशा पद्धतीने येतो, सो तो अशा पद्धतीनं. आणखी त्याच्यामध्ये एक असते, म्हणजे हे याला असं परपेंडिक्युलर असते, हे अशा पद्धतीनं. तर आपण काय करू, आपल्याला समजावं म्हणून असं न घेता फक्त एक सरळ आपण घेऊ, प्रकाश कसा येतो पृथ्वीवरती, सो तो अशा पद्धतीनं येतो. आता लक्षात घ्या याला वेव्हलेंथ म्हणतात, लॅम्बडा. हे 2 सक्सेसिव्ह जे क्रस्ट आहे वर गेलेले ह्याला क्रस्ट म्हणतात पा, आणि खाली आलेले आहे त्याला ट्रफ म्हणतात. 2 सक्सेसिव्ह ट्रफ मधलं घ्या किंवा 2 सक्सेसिव्ह क्रस्ट मधलं अंतर घ्या, त्याला वेव्हलेंथ म्हणतात, तरंगाची लांबी म्हणजे तरंग लांबी म्हणतात. आता युनिव्हर्स एक्सपांड होत चालल्यामुळं हे जे प्रकाश येतोय पृथ्वीवरती हा स्ट्रेच होत चाललाय. ह्या पद्धतीनं प्रकाश काय होत चाललाय, स्ट्रेच होत चाललाय, असा ताणला चाललाय पा, येतं लक्षामध्ये. सो त्यामुळे त्याची काय होत चाललेली आहे, वेव्हलेंथ वाढत चाललेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही 7 रंग घेतले, तानापी हिनी पाजा, तानापी हिनी पाजा, तानापी हिनी पाजा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा, 7 रंग असतात पांढऱ्या रंगामध्ये जे पृथ्वीवरती येत असतात, बरोबर. सो जर समजा हे जे तांबडा रंग आहे सो याची वेव्हलेंथ काय असते, जास्त, आणि जसं पुढे जातात तशी वेव्हलेंथ कमी होत जाते. म्हणजे याच्यात सर्वात जास्त वेव्हलेंथ कोणाची आहे तर तांबड्या रंगाची. म्हणजे जर प्रकाश स्ट्रेच झाला तर तो कसा होत जाईल, तांबडा रंग होत जाईल, म्हणजे लाल रंग होत जाईल. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1, दूरवरच्या आकाशगंगामधून येणारा प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन हे तुम्हाला दाखवते की प्रकाश स्ट्रेच होतोय. का बरं स्ट्रेच होतोय, कारण युनिव्हर्स एक्सपांड होतंय. युनिव्हर्स एक्सपांड होतंय म्हणून तो प्रकाश पण स्ट्रेच होत चाललेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. रिकामी जागा या प्रक्रियेतून न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात. सो न्यूट्रिनो नावाचे जे कण आहे सो ते मासलेस असतात पूर्णपणे, म्हणजे त्याला निग्लिजिबल वस्तुमान असते, त्याच्यावर कुठला चार्ज नसतो, त्याला न्यूट्रिनो म्हणतात. म्हणजे सो ते बीटा डिकेमधून, म्हणजे एखादा रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट आहे त्याला रेडिओ ॲक्टिव्ह का म्हणायचं, कारण त्याच्यामधून अल्फा, बीटा आणि गॅमा हे 3ही किरणं बाहेर पडत असतात. कुठल्याही पदार्थामधून जेव्हा बीटा किरणं बाहेर पडत असतात, लक्षात घ्या, सो त्याच्यामधून न्यूट्रिनो नावाचे कण उत्सर्जित होतात. बहुधा ते न्यूट्रिनो कणाचं रूपांतर हे तुम्हाला प्रोटॉनमध्ये होताना दिसते. म्हणून लक्षात घ्या जेव्हा बीटा कण हे बाहेर पडतात
तेव्हा न्यूट्रिनोचं रूपांतर प्रोटॉनमध्ये झाल्यामुळं सो जो काही इलिमेंट आहे ज्याच्यामध्ये हा बीटा डिके चालू आहे, सो त्याच्यामध्ये एक प्रोटॉन वाढून जातो आणि एक प्रोटॉन वाढला, प्रोटॉन म्हणजे काय असते, अणुअंक असते, म्हणून त्या पदार्थाचा अणुअंक वाढतो. एक प्रोटॉन वाढला ना, का बरं प्रोटॉन वाढला? कारण न्यूट्रिनोचं रूपांतर प्रोटॉनमध्ये झालं आणि प्रोटॉन म्हणजेच अणुअंक असतो, नंबर ऑफ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच तुमचा अणुअंक असतो. सो म्हणून त्या पदार्थाचा अणुअंक 1 ने वाढतो. का? कारण न्यूट्रिनोचं रूपांतर कशात होतंय? प्रोटॉनमध्ये. म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारलेला आहे, सो न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात, सो ते बीटा डिकेमध्ये होत असतात, बीटा कणांच्या क्षयामध्ये होत असतात किंवा किरणांच्या क्षयामध्ये होत असतात. तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मित प्रवाहीपणा, स्निग्धता, विस्कोसिटीवर कसा परिणाम करतो? ऍक्च्युअली ह्यांना मराठी ट्रान्सलेशन जमलेलं नाही आहे. विस्कोसिटी हा जो शब्द आहे, आता माझं केमिकल इंजिनिअरिंग आहे, सामान्य विद्यार्थ्याला तर हा जमलाच नसेल, ज्याचं थोडंसं बॅकग्राऊंड आहे. माझं केमिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे मला ह्याच्याबद्दल विस्कोसिटीबद्दल माहित आहे, कारण आम्ही फ्लुइड विस्कोसिटीबद्दल आम्ही करायचो, म्हणजे भरपूर डिस्कशन करायचो. आता मी तुम्हाला समजावून सांगतो. त्याला मराठीत विषंदता असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. विस्कोसिटीला मराठी शब्द आहे विषंदता. आपण विस्कोसिटीचा हा शब्द वापरू, व्हेलॉसिटी नाही, विस्कोसिटी. विस्कोसिटी म्हणजे काय? जो प्रवाहीपणा असतो त्याला रेजिस्ट करणे, बरोबर. जसं तुम्ही एक दगड घेतला आणि एक पाणी घेतलं, तर कोणाची विस्कोसिटी जास्त असेल? दगडाची विस्कोसिटी जास्त असेल, कारण तो दगडाच्या प्रवाहीपणाला विरोध करतो. म्हणून दगड हा असा घसरून जात नाही, दगड हा दगडच राहतो. किंवा मी जर म्हटलं, बरोबर, हे रिमोट आहे, याच्यात प्रवाहीपणा नाही, त्याला असं करा असं करा, रिमोटच राहते. किंवा एखादं काही घेतलं तुम्ही, ह्याच्यामध्ये हे घेतलं, ह्याच्यात प्रवाहीपणाच नाही, याची विस्कोसिटी जास्त आहे. पण जर तुम्ही बॉटलमधलं पाणी घेतलं आणि याला असं झुकवलं, तर लगेच ते पाणी त्या दिशेनं जायला लागतंय. का बरं? कारण ह्याची विस्कोसिटी कमी आहे, विषंदता कमी आहे. का? कारण ह्यांच्या मॉलिक्युल्समध्ये, पाण्याच्या मॉलिक्युल्समध्ये त्या पाण्याच्या वहनाला रेजिस्ट करण्याची क्षमता कमी आहे. सो रेजिस्ट करण्याची क्षमता म्हणजे विस्कोसिटी. याच्यामध्ये रेजिस्ट करण्याची क्षमता जास्त आहे, म्हणून याची विस्कोसिटी जास्त आहे. पाण्याची रेजिस्ट करण्याची क्षमता कमी आहे, म्हणून पाणी एकमेकावर घरंगळत जाते. पाण्याच्या, तुम्ही कधी पण फरशीवर जेव्हा पाणी टाकता ना, तेव्हा पाण्याची वरची लेअर निघून जाते, खालची लेअर फरशीला चिपकून राहते. मग एका पाण्याच्या लेअरवरून दुसरी पाण्याची लेअर घसरून का बरं जाते? कारण वरच्या लेअरला रेजिस्ट करण्याची खालच्या लेअरची क्षमता कमी असते. आलं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळं पाण्याची विस्कोसिटी कमी आहे, त्याच्यात दगडाची विस्कोसिटी जास्त आहे. आता हे किती हुशार आहे विचारणारे पहा. आता त्यांनी असं ठरवलं की तुम्हाला सोडून द्यायचा नाही पेपर, म्हणून त्यांनी विस्कोसिटी विचारताना लिक्विड किंवा सॉलिडची विचारली नाही, वायूची विचारली. कोणाची विचारली? वायूची. त्यांचं काय म्हणणं आहे, नॉर्मली जर तुम्ही एखाद्या पदार्थाचं तापमान वाढवलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल लिक्विडचं तापमान वाढवलं, तर लिक्विड एक्सपांड होणार आहे आणि त्याची रेजिस्ट करण्याची क्षमता आणखी कमी होईल. म्हणजे थंड पाणी जर तुम्ही फरशीवर टाकलं आणि गरम पाणी फरशीवर टाकलं, तर कोणत्या पाण्याचा ओघळ लवकर निघल? तर गरम पाण्याचा ओघळ लवकर निघल, कारण गरम पाण्याची रेजिस्ट करण्याची क्षमता कमी होऊन जाते. त्यामुळे गरम पाणी लवकर वाहून जाईल, थंड पाणी लवकर वाहणार नाही, आणि बर्फ तर बिलकुलच नाही. म्हणजे आलं लक्षामध्ये? म्हणजे द्रवाच्या बाबतीत जर विचार केला, तर तुम्ही द्रवाला जर जास्त हीट केली तर त्याचा पातळपणा वाढतो, म्हणजे ते एक्सपांड होते, आणि त्यामुळे त्याची विरोध करण्याची जी व्हिस्कोसिटी म्हणतो आपण, त्याला विरोध करण्याची क्षमता, रेजिस्ट करण्याची क्षमता कमी होऊन जाते. पण गॅसेसच्या बाबतीत तसं नसते. आता गॅसेस जे आहे ते नॉर्मली प्रवाही असतात, पण जसं तुम्ही गॅसेसला गरम करता, सो ते गॅसेस जे आहे ते एकमेकावर कोलाइड व्हायला लागतात, कारण त्यांना एनर्जी प्राप्त होते, उष्णता नावाची ऊर्जा प्राप्त होते. सो त्यामुळे प्रवाही असणारे गॅस एकमेकावर आदळायला लागल्यामुळं सो रेजिस्टन्स निर्माण होतो आणि त्यांचा प्रवाहीपणा खतम होऊन जातो, म्हणजे त्यांची विस्कोसिटी कमी होते. सो त्यामुळं गॅस जे आहे येतं लक्षामध्ये, किंवा वायू जे आहे, सो त्याच्या बाबतीत लक्षात घ्या, विषंदता कमी होत असते वाढण्याऐवजी. सो त्याच्यामुळं काय आहे की वायूची विषंदता जी आहे ना ती कमी होईल. काय होईल या ठिकाणी? कमी होईल. तापमान वाढीचा परिणाम म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये विषंदता वाढेल, बरोबर, प्रवाहीपणा वाढेल म्हणजे विषंदता कमी होईल. सांगताना माझ्याकडून चूक झाली. बघा, जे सांगितली कन्सेप्ट एकदम बरोबर आहे. जर तुम्ही पाण्याची उष्णता वाढवली, पाण्याच्या बाबतीत उष्णता वाढवली, व्यवस्थित बघू आपण, पाण्याची उष्णता वाढवली, प्रवाहीपणा वाढतो, कारण प्रवाहीपणा का बरं वाढतो? कारण रेजिस्टन्स कमी होतो, उष्णतेमुळे रेजिस्टन्स कमी होतो, आणि रेजिस्टन्स कमी होतो म्हणजे व्हिस्कोसिटी पण कमी होते. रेजिस्टन्स कमी होतो म्हणजे व्हिस्कोसिटी पण कमी होते. या उलट आपण जर वायू घेतलं, वायूची उष्णता वाढवली, तर वायू प्रवाही असतो, परंतु प्रवाही असणारा वायू अचानक एकमेकावर कोलाइड व्हायला लागतो.
म्हणजे त्याचा प्रवाहीपणा कमी होतो, त्याचा प्रवाहीपणा कमी होणार, कारण त्यांना रेजिस्टन्स एकमेकावर आढळल्यामुळे रेजिस्टन्स वाढणार. रेजिस्टन्स काय होणार? वाढणार. रेजिस्टन्स वाढला म्हणजे विस्कोसिटी वाढली. म्हणून प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे विस्कोसिटी वाढेल, कमी नाही होणार. सो विस्कोसिटी वाढेल. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असलं पाहिजे? उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. जर संरक्षक पेशी, आता हे जर प्रश्न मराठीत वाचला तर म्हणजे संरक्षक पेशी म्हणजे आपल्या वाचनातच आलं नसेल, इंग्लिश वाचला की लगेच कळते. स्टोमॅटा. स्टोमॅटा म्हणजे काय असते? सो पानांमध्ये रंध्रे असतात, त्याला मराठीत रंध्रे म्हणतात. या पठ्ठ्यानी संरक्षक पेशी दिलं. लक्षात, स्टोमॅटाचा अर्थ होतो पानामध्ये असणारे रंध्रे म्हणजे छिद्र, त्याला स्टोमॅटा म्हणतात. आता हे जे छिद्र आहे सो हे उघडझाप करत असतात. का? कारण पानामधून ट्रान्सपिरेशन होत असते. म्हणजे ॲक्च्युली स्टोमॅटाचं काम काय आहे? कार्बन डायऑक्साईड घेणे आणि ऑक्सिजन बाहेर टाकणे. सो वनस्पतीला जर जगायचं असेल, जसं आपल्याला जगायचं तर ऑक्सिजन घ्यावा लागतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकावा लागतो, तसं वनस्पतीला कार्बन डायऑक्साईड घ्यावा लागतो आणि ऑक्सिजन बाहेर टाकावं लागतं. आता वनस्पतीला तर नाक नसते, सो नाकाचं काम कोण करते? सो पानांमध्ये असणारे ते रंध्रे स्टोमॅटा, सो ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. पण ऑक्सिजन बाहेर टाकताना पाण्याची वाफ पण बाहेर पडते, सो त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हटलं जाते. मग आता हे स्टोमॅटाचं उघडझाप करणं त्या ठिकाणी नैसर्गिक आहे आणि हे घडून आणण्यासाठी कोण मदत करते? हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे बरं का, आयोगाने हा क्वेश्चन रिपीट विचारलाय. मला वाटतं आधी कंबाईन वगैरे मध्ये हा विचारलेला असावा. हा क्वेश्चन रिपीटेड आहे. सो पोटॅशियम हे या प्रश्नाचं उत्तर. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण होता हा प्रश्न. सो स्टोमॅटाच्या उघडझापीसाठी कोण मदत करते आहे? तर ते पोटॅशियम करत असते. K+ नावाचा आयन आहे, पोटॅशियम प्लस, सो ते मदत करत असते. पुढे जाऊया. हा पण रिपीट झालेला क्वेश्चन आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण होता. टेस्ट सिरीजमध्ये होता म्हणजे काही कौतुकास्पद बाब नाही आहे ती. म्हणजे तुम्ही म्हणाल वा सर सांगतायत टेस्ट सिरीजमध्ये होता, ते सांगण्याचा उद्देश नाही आहे. सो आयोगाने तो विचारलेला आहे, आयोगाने तो प्रश्न विचारलेला आहे, म्हणून आपल्या टेस्टमध्ये त्याला मोल्ड करून टाकण्यात आलं. सो सिट्रस कॅन्कर म्हणजे काय असते? एक त्याच्यामध्ये झॅन्थोमोनास नावाची एक त्याच्यामध्ये मोनास म्हणजे बॅक्टेरिया असतात पहा. झॅन्थोमोनास सिट्री नावाचा एक बॅक्टेरिया असतो. तो फक्त सिट्रस फ्रुट्स म्हणजे मोसंबी आहे, लिंबू आहे, त्याच्यानंतर संत्रा आहे, सो या पिकांवरतीच तो येतो. सो तुम्ही पाहिलं असेल, सो संत्र्याचे पानं, हिरवे पानं हे पिवळे पडायला लागतात, त्याच्यानंतर लिंब पण पिवळे पडायला लागतात पहा. हिरव्या लिंबावरती पिवळे डाग येतात. ते कोणामुळे येतात? ह्या झॅन्थोमोनास सिट्री नावाच्या बॅक्टेरियामुळे येतात, ज्याला सिट्रस कॅन्कर असं म्हटलं जाते. सो त्यामुळे जीवाणूमुळे होणारा हा रोग आहे. पुढे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार. इथं पोटॅशियम उत्तर असणार, के. पुढे जाऊया आपण. हा एक क्वेश्चन होता जो सोडवण्यासारखा होता, स्पायरोगायरावर आधारित आहे. स्पायरोगायरा काय आहे? हरित शैवालाचे जे प्रकार आहे, शैवालामध्ये 3 प्रकारचे शैवाल आहे. हिरवं शैवाल ज्याला क्लोरोफायसी आपण म्हणतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ब्राऊन कलरचा तपकिरी रंगाचं एक शैवाल आहे, त्याला फायोफायसी म्हणतो आपण, आणि एक रेड कलरचं शैवाल आहे. म्हणजे असे 3 शैवाल असतात, लाल रंगाचं शैवाल. त्यापैकी जे ग्रीन शैवाल आहे त्याच्यामध्ये स्पायरोगायरा येते पहा. खंडीभवन या पद्धतीनं त्याचं प्रजनन होत असते पहा. स्पायरोगायराला त्या ठिकाणी काय म्हटलं जाते माहिती आहे का? पॉन्ड वीड म्हणून पण ओळखल्या जाते. म्हणजे तळ्यामध्ये तुम्हाला पहा शेवाळ आलेलं दिसते, ते शेवाळ म्हणजे नथिंग बट स्पायरोगायरा. सो ते तळ्यामध्ये येत असते म्हणून त्याला पॉन्ड वीड म्हणून पण ओळखल्या जाते. वीड म्हणजे जे गोष्ट आपल्याला नको आहे, बरोबर, त्याला वीड म्हणतात. जसं की आता गार्डनमध्ये गवत आलं तर ते हवंसं असते, पण शेतात जर गवत उगवलं तर त्याला आपण वीड म्हणतो, तण म्हणतो मराठीमध्ये, आणि त्याच्यावर मग तणनाशक टाकल्या जाते. ते तणनाशक आपल्या पिकावर पडले तर आपल्या पिकावर पण दुष्परिणाम होण्याच्या शक्यता असतात. किंवा मग गावाकडं मग बायका लावून काय करावं लागतात? ते तण कापून काढावे लागतात, किंवा घरचेच लोक तण कापून काढतात. तसं पाण्यामध्ये नको असणारं जे शेवाळ आहे सो त्याला स्पायरोगायरा म्हणतात. म्हणून सामान्य त्याला तलावातील घाण म्हटल्या जाते. सो एकदम बरोबर आहे. आपल्या गावाकडे टाक्यात पण येते पाहे, जर उन्हात टाकं असेल तर टाक्यात पण शेवाळ जमा होते, म्हणून याला सामान्यतः त्याला तलावातील घाण असं म्हटल्या जाते. सो त्याच्यामुळे हे जे म्हणणं आहे ह्यांचं हे 100% बरोबर आहे. ते सागरी पाण्यात वाढते हे 100% चुकीचं आहे. कधी पण लक्षात घ्या, तुम्ही जर समुद्रकिनारी गेले तर तुम्हाला शेवाळ वगैरे काहीच दिसणार नाही, बरोबर. समुद्राच्या पाण्यात शेवाळ दिसणार नाही, कारण समुद्रामध्ये स्पायरोगायरा वाढू शकत नाही. त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात, एकदम बरोबर आहे हे, कारण ग्रीन आहे. अलगी म्हटलं शेवाळामध्ये 100% हरितलवक असतातच, आणि याचा आकारच सर्पिलाकार आहे, म्हणून याच्यातले हरितलवक पण सर्पिलाकार आकार असतात, आणि त्याला झिग्नोमायटिसी असं म्हटलं जाते. मायटिसीचा अर्थ होतो तो शैवाल, आणि झिगणे याचा अर्थ होतो लांबच्या लांब.
सो झिग्नेमायसिटी म्हणतात त्याला. सो त्या फॅमिलीतली ती आहे. सो ते एकदम बरोबर आहे. सो त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर अकड असायला पाहिजे. ब इलिमिनेट होते त्याच्यामधून. सो त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर अकड आहे. चला पुढे जाऊया आपण. स्क्लेराइड्सच्या श्रेणी रिकामी जागा आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. स्क्लेराइड्सच्या श्रेणी रिकामी जागा आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. आता हे स्क्लेराइड काय भानगड आहे, अनेक लोकांना नाही कळालं हे. स्क्लेरेन्चायमा आता आपण शिकलेलो आहे पेशीपासून उती तयार होतात. तसं वनस्पतीमध्ये पण पेशीपासून उती तयार होतात, ज्यामध्ये स्क्लेरेन्चायमा आहे, क्लोरेन्चायमा आहे, ॲरेन्चायमा आहे, पॅरेन्चायमा आहे. ह्या सगळ्या उती आहेत ज्या मी चायमा सांगितल्या तुम्हाला. याच्यापैकी स्क्लेरेन्चायमालाच त्या ठिकाणी स्क्लेराइड्स म्हटल्या जाते. सोप्या भाषेमध्ये स्क्लेरेन्चायमा म्हणायला अवघड जाते. तुम्हाला माहिती असेल जे बघा लाकडं असतात, मोठे मोठे खोडं असतात पहा वृक्षाचे. सो ते बाहेरून एकदम टणक असतात आणि ते डेड सेल पासून बनलेले असतात. ह्या डेड सेल कशामध्ये असतात, ह्या स्क्लेरेन्चायमामध्ये असतात. म्हणजे लाकडाला मजबूती देणे, वनस्पतीला मजबूती देणे. सो हे कोणाचं काम आहे, स्क्लेरेन्चायमाचं काम आहे. मग यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला, स्क्लेराइड्सच्या श्रेणी विचारल्या आहेत. तर तुम्हाला याच्यात खूप डोकं लावण्याची गरज नाही आहे. इथं बघा, तुम्ही जर इंग्लिशमध्ये वाचलं तर द कॅटेगरीज ऑफ स्क्लेराइड्स, तर ज्याच्या नावामध्ये स्क्लेराइड्स आहे ते त्याच्या कॅटेगरी असणार. जसं की आता तुम्हाला सांगायचं झाल्यास याच्यामध्ये मॅक्रोस्क्लेराइड्स आहे. सो नावात स्क्लेराइड्स आहे. इथं आपल्याला स्क्लेराइडच विचारलेलं आहे त्यामुळे हे बरोबर आहे. ऑस्टिओस्क्लेराइड आहे, नावात स्क्लेराइड आहे, बरोबर आहे. ट्रॅकाइड्स याच्या नावात स्क्लेराइड नाही आहे म्हणून हा आपण इलिमिनेट करणार ऑप्शन. आणि ॲस्टेरोस्क्लेराइड, सो याच्या नावात स्क्लेराइड आहे, परत एकदा ॲस्टेरोस्क्लेराइड पण आहे. आणि चौथा जो आहे तो ट्रॅकोस्क्लेराइड आहे. इथं ट्रकाइड दिलेला आहे. ट्रकिया आपल्या लंग्समध्ये असतात पहा. सो त्याच्यामुळे ते येणार नाही म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे, एबीडी आहे का पर्याय. पर्याय क्रमांक 3 आहे, तेच तुमचं उत्तर आहे. सो पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथं थोडा सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून पण तुम्ही हा प्रश्न सोडवू शकले असते, जरी तुम्हाला हा आउट ऑफ द बॉक्स वाटत असला तरीही. पुढे जाऊया. कोणता हार्मोन्सचा संच मासिक पाळीचे नियमन करत असतो. तर लक्षात घ्या, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आपण ज्याला एग म्हणतो पहा, तर ते स्टिम्युलेट व्हायला पाहिजे. त्याला आपण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतो, जे आपल्या पिच्युटरी जी आहे अँटेरियर पिच्युटरी, सो त्याच्यामधून ते सिक्रेट होत असते. लुटेनायझिंग हार्मोन पण आहे, ते पण आपल्या इथूनच सिक्रेट होत असते पिच्युटरी ग्लँडमधून. ते मासिक पाळीसाठीच मदत करते महिलांना. आणि इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन हे ओव्हरीमधून सिक्रेट होत असतात. का बरं सिक्रेट होत असतात, कारण तुमचं जे युटेरस आहे जिथं बाळ तयार होणार आहे, सो त्या युटेरसमध्ये बाळ तयार होण्यासाठी जे वातावरण लागते ते वातावरण मेंटेन करण्यासाठी ओव्हरीज जे आहे, सो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि लुटेनायझिंग हार्मोनचं काम झाल्यानंतर जेव्हा ते एग ते त्या फॅलोपियन ट्यूबमधून तुमच्या ओव्हरीमध्ये जाते, तुमच्या युटेरसमध्ये जाते. सो त्या युटेरसमध्ये तसं वातावरण तयार करण्यासाठी इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन त्या ठिकाणी सिक्रेट केल्या जाते. आणि तुम्हाला माहिती आहे, मग जर समजा असं झालं की ते एग आलेलं आहे आणि फर्टिलाइज होण्यासाठी तयार आहे, पण त्याला जर स्पर्म मिळाला नाही, आलं लक्षामध्ये, तर सगळं हे जे प्लॅनिंग केलेलं आहे पूर्ण ओव्हरीनी, हे सगळं फेल जाते. आणि मग ते जे युटेरसचं वातावरण तयार केलं गेलेलं आहे ते पूर्ण कोलॅप्स होते, ज्याला तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकलचं रक्त म्हणता. जे तुमचं 4 दिवस त्या ठिकाणी रक्त जात राहते बॉडीमधून. म्हणजे ते तयार केलेलं वातावरण जे आहे, सो ते पूर्ण त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होणार आणि परत पूर्वरत होणार युटेरस आणि सगळं परत 28 दिवस. आणि मग परत 28व्या दिवशी ते परत वातावरण तयार करून ठेवणार. मग कोणी नाही आलं तर परत वाया. आणि ज्या दिवशी येते त्या दिवशी मग त्याला फॅसिलिटेट करते. मग हे स्पर्म येतोय बाबा, आलं लक्षात. जसं ते असते ना की बाबा ते सुहागरात असते पा, सो नवरा येणार आहे म्हणून त्याला मस्तपैकी त्याचा बेड सजवला जातो जेणेकरून त्याला थोडंसं चांगलं फील झालं पाहिजे. तसं ओव्हरी सजवून ठेवल्या जाते की स्पर्म येणार आहे म्हणून. पण जर स्पर्म आलाच नाही कार्यकर्ता, तिकडेच पिऊन पडला कार्यकर्ता, तर मग काय होणार, ते मेन्स्ट्रुअल सायकलच्या रक्ताच्या माध्यमातून सगळा तो जो गलाटा आहे तो बाहेर निघणार. म्हणजे चला पुढे जाऊया आपण. कोणत्या झाडाचे फुले, पाने, बिया वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात. आता लक्षात घ्या, म्हणजे इथं पण ट्रान्सलेशनमध्ये यांनी गडबड केली. जर यांनी ट्रान्सलेशनमध्ये गडबड केली नसती तर कदाचित तुमचा हा प्रश्न बरोबर पण आला असता. लक्षात घ्या, मारिजुआना हे इंग्रजी किंवा स्पॅनिश नाव आहे. त्याला मराठीत गांजा म्हणतात पा, गांजा. सो मारिजुआना म्हणजेच गांजा. अनेक देशांमध्ये तो बॅन आहे, भारतात पण बॅन आहे. आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये हा जो मारिजुआना आहे किंवा त्याला गांजा म्हणतात, सो त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये सेवन केलं जाते किंवा नशासाठी त्याचा वापर केला जातो. तो एक प्रकारचा ॲनेस्थेशिया आहे. मारिजुआना म्हणजे गांजा कशासाठी वापरतात, सो ट्रंक्युलायझरमध्ये पण वापरतात, नशा करण्यासाठी पण त्याचा वापर केला जातो किंवा एखाद्याला भूल देण्यासाठी पण वापर केला जातो. तर त्यांनी विचारलं कोणत्या झाडापासून तयार करतात, तर ते झाडं इंग्रजीमध्ये दिलेले आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे ओपियम पॉपी, याच्यापासून ओपियम अफू मिळतो. अफू वेगळा येतं लक्षामध्ये. अफूपासून मग पुढं हिरोईन बनवल्या जाते पहा. त्याच्यानंतर
हे सगळं त्याच्यानंतर त्याला फिल्ट्रेट करून ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. सो ओपियम पॉपी म्हणजे त्याला खसखसचं झाड पण म्हणतात म्हणजे अनेक लोक. सो ते बोंड असते आणि त्या बोंडावरती जे लॅटेक्स असते तो जमा केला जातो पहा, आणि मग त्याच्यापासून नशेचा पदार्थ तयार केला जातो. सो लिगली पण परमिशन मिळते, पण तुमच्याकडे लायसन्स पाहिजे. तशी जर तुम्ही शेती केली तर बिलकुल तुम्हाला पोलीस उचलून आतमध्ये टाकतात. सो ओपियम पॉपी तर येणार नाही त्याचं उत्तर, कारण ह्याच्यावर ऑलरेडी आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर, खसखसच्या झाडावरती ओपियम पॉपीवरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. निकोटिना टबॅकम म्हणजे हे काय आहे, हे पण एक प्रकारचं पत्ती आहे, पण याच्यापासून तंबाखू तयार करतात म्हणून त्याला निकोटियाना टबॅकम म्हणतात, तंबाखाच्या झाडाला. मेंथा स्पिकाटा, मेंथा स्पिकाटा म्हणजे मेंथा म्हणजे मेंथॉला शब्द ऐकला असेल ना तुम्ही. सो पदिना म्हणतो आपण त्याला, तो भाजीमध्ये पण टाकतात पहा. सो त्याच्यामुळे जे मिंट मिळवायचं असते पहा, मिंटची गोळी पण असते पहा, मिंट मिळवायचं आहे. सो एकदम थंड थंड लागायला लागते आपल्याला, पाणी पिल्यावर थंड लागते. सो ते झाड म्हणजे मेंथा स्पिकाटा. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे. सो मारिजुआना, त्याचं जे झाड असते गांजाचं झाड, सो त्याला इंग्लिशमध्ये कॅनॅबिस सॅटिवा या नावाने त्या ठिकाणी ओळखल्या जाते पहा. सो कॅनॅबिस सॅटिवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मारिजुआना, मारिजुआना म्हणजे गांजा. पुढे जाऊया. मानवी जिनोम प्रकल्प 1990चे मुख्य उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे. आता विचार करा तुम्ही, आपल्याला 2010-2020 मधले प्रकल्प लक्षात राहत नाही, ह्यांनी 90चा विचारलेला आहे. कसं काय करणार आहे माणूस? थोडंसं सत्सद्विवेक बुद्धीचा वापर करायचा. सांगतो मी तुम्हाला कसं. मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे असू शकते, कारण हा मानवी जिनोम प्रकल्प आहे ना, हा मानवी जिनोम आहे. बरोबर. सो त्यामुळे मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे हे असू शकते कदाचित. दुसरं DNA, पण गॅरंटेड सांगू शकत नाही हायच म्हणून. DNA मधील 5 बिलियन बेस पेअर्सचा क्रम निश्चित करणे. हो, अरे जनुक कशापासून तयार होतात? DNA पासून. DNA मध्येच ऍक्च्युली जनुक असतात पहा. बरोबर. सो DNAच्या आतमध्ये, सो DNAचं स्ट्रक्चर जे तयार झालेलं असतं ATGC पासून, त्याच्यापासूनच जनुक, त्याला जिनोम म्हणतो आपण पहा. पुढे जाऊया. नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करणे. आता बघा, हे मानवी जिनोम प्रकल्प त्यांनी म्हटलेला आहे आणि यांचं काय म्हणणं आहे? नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करणे हे जनरलाइज स्टेटमेंट आहे, त्यामुळे बरोबर असण्याच्या शक्यता जास्त आहे. प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे. मला सांगा, मानवी जिनोम प्रकल्प आहे तो प्राण्यांचं क्लोनिंग कसं काय करणार आहे? तो मानवाचं क्लोनिंग करेल. सो त्याच्यामुळे ड तर 100% नसणार आहे. म्हणजे आपल्याला असा ऑप्शन पाहिजे ज्याच्यात ड नसला पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन कटला आपला आणि आपल्याला क पाहिजे. आता क एकातच आहे, अ आणि क, तेच तुमचं उत्तर आहे. तेच तुमचं उत्तर आहे. ब का बरं नाही आहे? जेव्हा मी नेटवर सर्च केलं तेव्हा इथं 3 बिलियन होतं पहा. 3 बिलियन वेब बेस पेअर्सचा क्रम निश्चित करण्यासाठी इथं 5 बिलियन करून दिलेलं आहे, म्हणून ब चुकीचं आहे. पण तुम्ही उत्तरापर्यंत अशा पद्धतीने पोहोचू शकता जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे जाऊया आपण. प्रोकॅरियोटिक अनुवांशिक कोड मधील एन फॉर्माइल मिथेओनिन साठी प्रारंभिक कोड काय आहे? बघा, आता मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो पहा. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स असतात. प्रोटीन पासून वेगवेगळे हार्मोन्स तयार होत असतात, एन्झाईम्स तयार होतात. आपले नख झाले, केस झाले, हाडं झाले, हे प्रथिनांपासूनच तयार झालेले असतात. प्रथिनं आपल्या शरीरामध्ये प्रचंड महत्त्वाचे आहे. तुमचे जे मसल्स असतात ह्या प्रोटीन्स पासून तयार झाल्या असतात. पण हे प्रोटीन्स कशापासून तयार होतात? तर अमायनो ॲसिड्स पासून तयार होतात. वेगवेगळे अमायनो ॲसिड्स असतात. बरोबर. मग आपल्या शरीरामध्ये जे अमायनो ॲसिड्स आहे ज्याच्यापासून प्रोटीन्स बनवायचे आहे, त्या प्रत्येक अमायनो ॲसिडचा एक कोड असतो. येत्या लक्षामध्ये. सो त्याच्यामध्ये हे जे मिथेनॉइन आहे गट, मिथेनॉइन गट, सो त्याचा जो कोड आहे किंवा कोडान आहे तो AUG आहे. AUG म्हणजे ॲडेनाइन युरॅसिल ग्वानिन. ॲडेनाइन युरॅसिल ग्वानिन, AUG हा कोड आहे. म्हणजे सुरुवातीला त्याच्या AUG लिहिलेलं असते जर तो मिथेनॉइन असेल तर. सो त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जे असते ते AUG त्या ठिकाणी असलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय कोणत्याही स्वरूपात, हा प्रश्न पण रिपीट झालेला आहे बरं का. याच्या आधी पण कंबाईन मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारलेला, हा प्रश्न पण रिपीटेड आहे. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता पर्यायाच्या स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. कार्बन वापरत नाही, हा सोपा क्वेश्चन होता. लाकडामध्ये कार्बन असते, बायोगॅसमध्ये पण कार्बन असते. बरोबर. पालापाचोळ्यात कार्बन असते. भूऔष्णिक स्त्रोत जो आहे याच्यामध्ये मात्र कार्बन नसते. म्हणजे जमिनीतून येणारे जे गॅसेस असतात त्याच्यामध्ये कार्बन नसते. कोळशामध्ये पण कार्बन राहते. म्हणून फक्त क हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण.
मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम आणि क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध असतो? तुम्हाला माहित पाहिजे की मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. सॉरी, हा जो मॅग्नेशियम आहे ह्याची जी बाह्यतम कक्षा आहे, ह्या मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. तो काय करतो, आता क्लोरीन जो आहे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. हा जो क्लोरीन आहे 1 2 3 4 5 6 7. आता ह्याला अष्टक पूर्ण करायचं आहे क्लोरीनला, हा मॅग्नेशियम आहे, याला अष्टक पूर्ण करायचं आहे क्लोरीनला, तर याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून मॅग्नेशियम आपला 1 इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देऊन देतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीनला देऊन देतो. दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीनला देऊन देतो. मग आता ह्याला 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा मिळाल्यानंतर याच्यावरती काय झालं, 1 इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार झाला. याचा 1 इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार झाला. 1 इलेक्ट्रॉन जास्त झाला ना, याच्यातले 2 कमी झाले, त्याच्यामुळे ह्याच्यावरती 2 पॉझिटिव्ह चार्ज तयार झाले. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट इच अदर, हे निगेटिव्ह आहे हे पॉझिटिव्ह आहे म्हणून हे एकमेकाला चिपकतात. पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन जेव्हा एकमेकाला चिपकतात त्याच्यापासून आयनिक बॉन्ड तयार होते. म्हणून जेव्हा MgCl2 तयार होतो सो तेव्हा त्याच्यामध्ये आयनिक बॉन्ड असतो. सो त्यामुळे प्रश्नाचं उत्तर ब, आयनिक बॉन्ड असायला पाहिजे. सो फक्त ब पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. हा पण एक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, म्हणजे ज्याला विज्ञानाचा अभ्यास आहे त्याच्यासाठी सोप्या कॅटेगरीतला होता. पुढे जाऊया. व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर होतो? हा थोडासा टफ क्वेश्चन आहे, कारण हा फॅक्च्युअल आहे आणि जमणाऱ्याला जमेल. म्हणजे हा व्यावसायिक तंतूच्या म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग यूज ॲज अ सबस्टिट्यूट फॉर वूल इन प्रोडक्शन ऑफ कमर्शियल फायबर. सो कमर्शियल फायबर तयार करताना वूलला सबस्टिट्यूट म्हणून काय वापरले जाते तर लक्षात घ्यायला पॅन म्हणतात पा. पॉलीॲक्राइलो नायट्राइलचा वापर त्या ठिकाणी केला जातो, कारण हे सेम टू सेम वूल सारखं असते, म्हणजे लोकरी सारखं असते. आणि दुसरं लोकरीपेक्षा वेगळं काय असते, सो याच्यामध्ये अँटी स्टेनिंग म्हणजे याच्यावरती डाग लागत नाही, म्हणजे याच्यावरती काही पडलं जरी समजा जेवताना भाजी तर ती लगेच निघून जाते. आणि हे अँटी फंगल असते. अँटी फंगल म्हणजे याच्यावर फंगस जमा होत नाही. आपण कपडे ठेवले खूप दिवस एखाद्या ठिकाणी तर त्या कपड्यांवरती कापडाचे असल्यामुळे फंगस जमा होतात पहा, कारण ते कापसापासून तयार झालेले असतात. हे आर्टिफिशियली तयार झालेले असतात म्हणून याच्यावर फंगल बॅक्टेरिया शॉटच नाही आहे. सो त्याच्यामुळे उलला रिप्लेसमेंट म्हणून याचा वापर केला जातो पहा. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केल्या जाऊ शकते? आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान जर चांगलं असेल तर तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे हा प्रश्न सुटतो. ज्वरशामक म्हणजे ज्वर म्हणजे ताप येणे, जसं विषम ज्वर म्हणतो ना आपण, ज्वर म्हणजे शरीरामध्ये ताप येणे. सो तुमचा ताप कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी, म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला तुमचं पेन किलर म्हणून पण वापर होतो त्याचा. आणि ताप कमी करण्यासाठी तर डॉक्टर नॉर्मली किंवा घरी पण जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा तुम्हाला कोणती गोळी दिल्या जाते? पॅरासिटामोलची गोळी दिल्या जाते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त ड असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. सो कशाचा वापर केला जातो? औषधाचा वापर वेदनाशामक आणि ज्वरशामक म्हणून तर पॅरासिटामोलचा वापर केला जातो. पेनिसिलिन येणार नाही याच्यामध्ये. का बरं येणार नाही? कारण पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे. पेनिसिलिन हे का पेनिसिलिन नावाच्या फंगस पासून तयार केला जाते, जिचा वापर बॅक्टेरियाला मारण्यासाठी केला जातो. एडवर्ड जन्नर नाही सॉरी, त्याचं काय नाव होतं गड्या, अलेक्झांडर फ्लेमिंगनी त्याचा शोध लावला होता पहा. त्याच्यानंतर बेनिड्रिल नाव ऐकलं असेल, सध्या चर्चेमध्ये होतं पहा. सो ही सर्दी खोकला झाला तुम्हाला तर बेनिड्रिल सिरप दिला जात आहे तुम्हाला. सो आता त्याच्यावरती बॅन आला होता. का? कारण ते पिल्यामुळे तुम्हाला लगेच झोप लागते. का बरं झोप लागते? आपल्या मेंदूमध्ये हिस्टामाइन असते पहा, जे आपल्या मेंदूला एकदम ताजं टवटवीत ठेवते. जसं तुम्ही बेनिड्रिल घेता तसं डोक्यातलं हिस्टामाइन खतम व्हायला लागते. सो त्याच्यामुळे तुम्हाला काय होते? लेझिनेस फील होतो आणि झोप येते. म्हणून जेव्हा औषध घेतो आपण तेव्हा आपल्याला झोप का बरं लागते खोकल्याचं औषध घेतल्यानंतर? सो बेनिड्रिल सो हे हिस्टामाइन अँटी हिस्टामाइन आहे. सो मेंदूमध्ये त्याच्यामुळे थकवा जाणवतो आणि तुम्ही लगेच झोपून जाता पहा. त्याच्यानंतर वेरेनल हे मी याच्या आधी कधी ऐकलं नाही. मला बेनिड्रिल माहित आहे, पेनिसिलिन माहित आहे, पॅरासिटामोल माहित आहे. पॅरासिटामोलचा तर वापर समजा बेनिड्रिल येणार नाही, कारण बेनिड्रिल औषध खोकल्यासाठी घेतल्या जाते, ते ज्वरशामक आणि वेदनाशामक नाही आहे. सो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पॅरासिटामोल आहे. हा सोपा होता क्वेश्चन. मोनोसॅक्राइड मध्ये काय असतात तर तुमचा ग्लुकोज मोनोसॅक्राइड आहे, सुक्रोज डायसॅक्राइड आहे, पॉलिसॅक्राइड स्टार्च आहे. उत्तर येऊन जाते तुमचं. म्हणजे अ चं 3 ब चं 4, अ चं 3 ब चं 4 आणि ड चं 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमचं काय असलं पाहिजे? उत्तर असलं पाहिजे. चलो आगे चलते हैं. हायड्रोजनचे समस्थानिके
आणि त्यांचे अनुक्रम आहे वस्तुमानांक. तुम्हाला माहित आहे याला हायड्रोजन म्हणतात. हे जर वस्तुमानांक 2 असेल, हे एकमेकाचे समस्थानिकी आयसोटोप्स आहेत. याच्यामध्ये अणुअंक तिघांचे पण सारखेच आहे, 1 1 1. याच्यामध्ये असणारी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या 1 1 आहे. याच्यामध्ये न्यूट्रॉन अब्सेंट आहे. याच्यामध्ये 1 न्यूट्रॉन आहे आणि याच्यामध्ये 2 न्यूट्रॉन आहे, म्हणून याचा अणुवस्तुमानांक 3 आहे. सो 1 2 3 हे समस्थानिकी आहे हायड्रोजनचे. सो याला प्रोटियम म्हणतात, याला ड्यूटेरियम म्हणतात आणि याला ट्रिटियम म्हणतात. मग यांच्या अणुवस्तुमानाचं गुणोत्तर कसं असेल, 1 जसं 2 जसं 3. म्हणजे जे आपल्याला इथं दिलंय प्रोटियम ड्यूटेरियम ट्रिटियम 1 जसे 2 जसे 3. मागच्या वर्षी पण त्यांनी ड्यूटेरियम वर क्वेश्चन विचारला होता, प्रोटियमवर क्वेश्चन विचारला होता. यावर्षी त्याच्या गुणोत्तरावर विचारलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जवळपास एक 5-6 क्वेश्चन असे होते की जे रिपीटेड होते, म्हणजे पण थोडे ट्विस्ट करून टाकलेले होते. PYQ जर मागच्या 2 वर्षातले चांगले असतील तुमचे, तर याच्यातले 5-6 क्वेश्चन जरा सुटण्यासारखे होते आपल्याला. आणि कंबाईन मधून पण काही क्वेश्चन उधार घेतलेले आहे ह्यांनी. सो हे होतं तुमच्या प्रश्नांचं विज्ञानाचं स्पष्टीकरण. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण आता थोडंसं मेन्सबद्दल बोलू उद्या परवा आपण. सो तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.